काशीमध्ये होती काशीमध्ये पाहुणे आले होते अच्छा त्याचं करता करता त्याचा कच्चा वेळ झाला कळलंच नाही हो का गो माझी पाहिली का तू माझी पाहिली ना चल जाऊया तिची साथ घेऊ आणि तिघी मिळून बाजारला जाऊ ते का गो तर मावशी आपल्यासोबत येणार का हा येणार मावशी तिला म्हणवायचं हो का प्रयत्न करूया म्हणतात ना प्रयत्न तू परमेश्वर म्हणून हो ना चल तर चल जायचं मावशी एक महिना झाला माझी बोलत नाही ग राधिका हो ना काय म्हणतेस म्हणजे नाही नाही मी नाही दिला तुला अगं काय सांगू राधिका तुला अगं नदीवर कपडे धुण्याकरता गेली होती मी हो का त्यात एकच जोडा ग राधिका तिला माहित आहे मला 6 महिन्याची मुलगी आहे मी म्हटलं मावशी मला कपडे धुळे म्हटलं नाही धुले बाई तिने मग मी झगडा घेऊन तुला माहिती आहे कशी आहे म्हणून मी झाडा उतरली साजरी हो
मी छान झगडा केला. दिल्ली बाई का मुजोर आहेस तू? हो तर काय? म्हणून तयार म्हटलं होते. तू आवाज दे तिला. हो? हो 40 लाखाचा सोनसोबत झगडा केली ती. हो. तिच्या गोट्यासाठी. काय? नाही काय का? गं? एवढं सुलक्षच्या गोट्यासाठी एवढं भांडत काय? काही झालं तर हो? हो ते बघ आज नाही का मावशी घरीच आहे आवाज दे तिला. दे आवाज तिला. मावशी माझे लाडके मावशी मावशी अगं आम्ही राधिका गोपिका तुझ्या भेटी करता आलो का? बोल नाही बोलली मावशी? नाही बोलली पाहू बदमाश आहे ती. असं बोलायचं नसतं शहाणाचं तुम्ही. हो नाहीतर काय चावड कुठली. हो हे बघ तुला वाटते सकाळची वेळ आहे. मावशी घरीच असेल. पाहतो पाहतो. दे आवाज. मावशी बाई गा माझे लाडके मावशी मावशी बाई अरे टोमॅटो मावशी अगं मावशी राधा गोपी काय तुझ्या घरी मावशी बाई नोकर बाई आहे. आतापर्यंत आंघोळ व्हायची यायची बघ. अरे बाई 12 वाजले तुझी आंघोळ नाही झाली का राधिका? टाकला का दोघं काय पाहुण्या घरून तिघं हा हिची कामं होत नाही. चला तर बाहेर चला त्या मी जशी तशी आहे ग मावशी. ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत बाहेर. अगं ये गा ये लवकर. घरात टिकून राहिली बघ. मावशी मावशी सांडली मावशी सांडली. सांगली नाही झाले उबलली. माय बेटा जसा तुमचा आवाज आला बा हा घाय करून निघली गे. घाय ना निघली बेटा. ओके घाय ना निघली. तुला काय सांगू एवढ्या जोराने सेट लागली. काय लागली? जशी ठेस लागली बेटा तशी उपरी उठाली पडली गे. माझी पुरी फुटली. कावा रक्त बंबार होऊन गेली झाले. मावशीचा तोरा पा बाई. काय तिचा नखरा काय तिचा तोरा. सोळा वर्षाची करंट वाढी. हो बाई जुळण्या लागतो तिथेच बघ तू. काय हो ना. मी म्हणते या वयात एवढे झटके तर त्या वयात किती असतील म्हणते मी. त्या वयात तुला झटकेच नाही पाहिली. या वयामध्ये माहित आहे विष्णू मात्या मार मरे. हो त्या काळात मा बाई हे लाईन लागले हे तुझ बापा 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 तिथे पाहायला आले का माझी. बापरे बाप मावशी एक नंबर दिसून राहिली. माहित नाही का एक नंबर मान दिसून राहील. हे जागा खाली आहे ना.
राहिले कंजूसी करतेस का खाऊन पैसे कमी भेटून राहिले का हा बिचामध्ये ठीक आहे कागे खुटाच्या वाणी मावशी होय. एक नंबर मारुती सुरेली को एकदम पंचा मी मालोक लागे ज्ञान विकत झाल्यावर मला कुणी फटाका एकदम फटाका दिसत आहे बॉम्ब फटाका फटाका म्हणतो ऍटम बॉम्ब याचा बाम नोय हो. हा सुत्री बाम झाले सुत्री बाम मावशी मारुती सुरेली बघ गोऱ्या गोऱ्या अंगात लाल लाल तो जवान होती मस्त 9 वर्षाची पातळ घालायची एक नंबर मराठीला दिसायची सोळाई काय सांगू बेटा काय पुण्या जागी बोलू मला टेस्टला समजून राहिलं बेटा मी जवान होते बेटा शांती दलाल करंडा यांच्याकडून माझ्या पार्टीला 20 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे लाख लाख शुक्रिया धन्यवाद 16 हातातून लुगडं घालत होती बेटा पण तुला काय सांगू गे भाऊ हो पैसे पाहिले तर आम्ही दाखवणार असं मला पैसे नाही भाऊ कमवलो मी आम्ही खूप कमावले आम्ही ना बेटा जेव्हा मी जवान होती बेटा तेव्हा 16 हाताचं लुगडं घालत होती माय बाई घालत होती का? हो बरोबर आहे अगे 3 महिने झाले गे 3 महिने झाले बेटा मावशीकडे गुड न्यूज आहे बघ मावशीला बाळ होणार आहे ग काची गुड न्यूज आहे अगं गुड न्यूज आहे तुला बाळ होणार आहे ना तू होणार आहेस मम्मी आता गे आणि मावसा होणार आहे पप्पा हो आता या वयामध्ये हो वाटल्या खोला ढीक फुटणारा झाले आता अगे ते 3 महिने नाही बेटा 3 महिन्याचा जमाना झाला माझी तब्येत खराब आता गे काही डॉक्टर पाहिले काही वही पाणी पाहिले काही रात्रा कोंड्या खाल्ल्या मग एक मिनिट काही रात्रा कोंड्या काही वही पाणी पाहिले काही रात्रा कोंड्या खाल्ल्या पण काय फायदा नाही झाला माझ्या नातवाला बेटा एक दिवस कोणी केले गे कोणी केले आला तो आला बेटा येऊन मा खाटल्यावर बसला गे भाजीवर येऊन बसला मा भाजीवर येऊन बसला न कसा करे बेटा कसा का सांगू आजी म्हणे आता काय असा पिरवस आहे का सांगू आजी म्हणे पहिले म्हणे मातीच्या बोक्यावाली होतीस म्हणे ना आता का मुलाच्या पिल्याच्यावाली झालीस म्हणे ओके त्याला म्हणलं का सांगू रे राहतो म्हणलं 3 महिने झाले म्हणलं माझी तब्येत खराब काही डॉक्टर काही वही पाणी काही राखणा कुठे खाल्या म्हणलं काय नाही झालं म्हणलं खेळ मे म्हणे तुले म्हणे तुले समजे नाही गो म्हणे तुझ्या गावाजवळ डॉक्टर राहते म्हणे नंगारी हो तो नंगारी म्हणे हो हो तर म्हणे त्याच्याकडे जा म्हणे ना आपली दाखवून दे म्हणे तब्येत तब्येत तशी म्हणलं बाई तसंच खाटल्या उठली बेटा खाटल्या उठलीने हातामध्ये हा एवढा दंडू धरला गे काठी हो पोळीची काठी म्हणतो त्याला एवढा मोठा झाला बेटा हातामध्ये निघली मा खोकलत जाऊ ना ढकलत जाऊ खोकलत जाऊ ना ढकलत जाऊ खोकाचा ढकलता डॉक्टरच्या दवाखान्यात पोहोचली पोहोचली डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये
पोहोचली काय गिरायकाची गर्दी होती रे काही बोलते बाई म्हणजे आता नको गे अबे झाली बेटा तिथं गेलो मग एक गर्दी होती म्हणलो मी पुरगी आरगी बाई माझा नंबर लागते काही ना काही नाही हो बाई अशी करू म्हणलो ये किमती सुचलो बेटा डॉक्टर आवाज मागून पाहतो डॉक्टर आवाज मागली बेटा डॉक्टर आवाज मागली अगा डॉक्टर गा अगा डॉक्टर हो बाई डॉक्टर साहेब मग डॉक्टर साहेब हा. त्याने डॉक्टर साहेब जी म्हणायचं हो त्याने मग? जीजी म्हणतो जीजी बाबा. हो त्याने जीजी म्हणतो जशी आवाज मारली बेटा असा डॉक्टरला लागे डॉक्टर येऊन दरवाजामध्ये उभा मी अंगणामध्ये उभी बेटा त्याची नजर माझ्यावर पडली माझी नजर त्याच्यावर पडली तू माझ्याकडे पाहिजे मी त्याच्याकडे पाहू नाही नाही. डॉक्टरनं माझ्याकडे पाहिलं म्हणे का म्हणे काय म्हणे ये म्हणे ये म्हणे सगळ्याच्या पहिले तूच पाहतो म्हणे हो पुढे म्हणे चाल म्हणे आता म्हणे अंतर म्हणे काय पायी गेलो मा अंदर जशी अशी पाय ठेवली मा हा एवढा मोठा तो होता गे बेंच गे त्याच्या एवढा मोठा बेंच होता त्या बेंचावर म्हणे पुढे म्हणे तू झोप म्हणे जशी झोप म्हणलं तसेच माझे 10 गेले ना 5 राहिले बेटा गावामध्ये कधी झोप उठतो ना गे पण आता माझी दाखवायची होती तब्येत तर म्हणून झोपात लागल अशी उठानी घाशी झोपलं बेटा नाही बाई अशी उठानी घाशी झोपली हा झोपली मा डॉक्टर आला बेटा हा डॉक्टर आला गे न माझ्या जवळ येऊन उभा राहिला मा कसा उभा राहिला तशीच आपली चैन खोलून घे बॅग होती काय होती माय कशी म्हणलं तर बॅकी चेन खोलली म्हणून एवढा मोठा कारण गे मावशी वेळा मोठा तो सामोरून नाही असा वाटला वाटला होता मा मागावून हे काना वाकडा होता दारे तो आपल्या कानामध्ये कुचकलं कसा करे बेटा कसा जसा जसा लावे का नाही तशी तशी माझी तब्येत खालत सरके गे अगं राधिका बॅड झाली मावशी अगं त्याला टेटोस्कोप म्हणतात त्या ट्रीटमेंट करते तुझे ती काय म्हणते टेटोस्कोप राजाने गे कोण्या देवाचा कोप आणून माझ्या शेतावर ट्रीटमेंट करत होता हो ना तुले म्हणे आता पुढे केलं मग मागवून करतो म्हणे तपासणी दे आता उपरी झोप म्हणे झोपली उपरी झोपली बेटा झोपली उपरी झोपली मग उपरी झोपली मग डॉक्टर आला गे एवढा मोठा काल गे सामोरून काय तुला बोलता येते नाही बोलता येते झाले दिसलीस का एवढा मोठा सामोरून पाणी मागो ठोकर गाजर खाली तिथे मुळा असेल मुळा हा मुळा ठोकर जाते हो मी ठोकर होता बारीक होता म्हणजे ती एवढा मोठा लवकर सारखे दुखती हो लंबर तो दोड काय नोय दार काय नोय गाजर नोय काय मुळा नोय सुताच्या आणि बारीक होता मा सामोरून नाही तर का म्हणे आपला नेसा ढिला कर म्हणे आता पोचतो म्हणे नेसा ढिला कर म्हणे पोचतो म्हणे ओके बेटा नेसा ढिला केली मा तसा नेसा ढिला केली मा मासा धसला होता का नाही मासा धसला होता का नाही हो पहिल्यापासूनच थोडस नेसतो ना की मी आता कोणता ढिला नेसी नेसा ढिला केला मा डॉक्टरला लागे रच करतो तुला बेटा इंजेक्शन घे जशी टोचला ना मा तशी चिंच खाली घे का डॉक्टर का होता रे हे घे 50 घे मागून घे याद करा चुप राहा मावशी मिस कॉल दे शेरीच्यावर कळा तुझे कळावला मिस कॉल तुझे मोबाईल होता रे
बरं बरं आता बरं वाटतं तुला आता बरं चांगलं वाटलं गे डॉक्टरने विचारलं डॉक्टर साहेबांना बरी बिमारी कोणती झाली कोणती म्हणे कोणती? म्हणजे म्हणे तुला पोटफुगाची बिमारी झाली म्हणे पोटफुगाची हा. बापरे म्हणजे तुला समजला नाही हे कोणती बिमारी आहे बाई पोट दुखाची कॅन्सर मध्ये कॅन्सर पाहिली टीबी पाहिली क्षयरोग पाहिला मग कोरोना पाहिला सर्व मोठ्या मोठ्या बिमाऱ्या पाहिल्या पण हे पोट दुखाची बिमारी मी कधीच नाही ऐकली बाई पोटफुगाची बिमारी आहे समजलं? नाही अहो, पुरगी म्हणे तू तुम्ही म्हणे गॅस नाही होय म्हणे गॅस म्हणे त्याने मी म्हटलं बाई हा. म्हणलं तू टाकटर होस तर ट्रॅक्टर होस का म्हणलं म्हणलं मी पुरगी आजी बाई आणि तो गॅसचा होंडा काय डोक्यावर घेऊन फिरू का म्हणलं हे खेळ मग म्हणे तुम्ही म्हणे हवापासून आहो म्हणे हवा काय बोलते उगे बेटा, देवापासून हा. हे म्हणे हे सोळा हाताचं म्हणे नेसणं बंद कर म्हणे हे काका नेसणं चालू कर म्हणे म्हणजे काय होते बेटा जशी जशी हवा लागते ना मा मा. काय लावलाय का ये पंखा नाही ये बाहर की हवा अंदर धसते जशी जशी हवा लागते बेटा तशी तशी माझी तब्येत दुरुस्त होते गे एअर कंडिशन पाहिजे असतं मावशी हो बाई मावशी सारे भानगड सोड हाती देतोय का बाजारला चालू म्हणजे बाजारचा लागते दिवस बाजारले हो बेटा बाजारले आली असती मा पण माझ्याकडे दही नाही दूध नाही तूप नाही टाकेल. अरे मावशी अगं आमच्याकडे आहे दही आहे दूध आहे तूप आहे लोणी आहे सर्व काही आम्ही सर्व देऊ तुला हो ना ते माझ्याकडे टाकायला पिका टाकायला पिका डोक्यावर घे आणि गावभर बोबडत टाक 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 हो त्याची म्हणे मी टाक टाक चला बेटा चला बेटा काची कथा सांगू गे काची कथा राजा हरिश्चंद्र तारामतीची राजा बनायला जाते आंबा आणते राणीला आंबा देते आंबा खाते रे बापू होते ओया 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 त्या आंब्याला पोरं होते हो ना माझ्या बहिणीले जाते हो ना आंबा आणते तिचा आणते आणि त्या राणीला देते हो. आंबा खाल्लं ना तिच्या खाल्लं म्हणजे पोरी होतात तर पोरं होतात कोण सांगे गे नाही ना त्या आंब्यानं पोरं व्हायचे राहते म्हणजे तिच्यानं पोरी व्हायच्या राहत्या त्या माणसाची गरज पाहायला लागते का गे नाही नाही लागते का दारे आम्हाला पोरं एक कोण झालं गे म्हणून तो एक खेळ म्हणे का ना तो नक्कू बाळा हो एका घारीच्या पिंडापासून अंजनीले पुत्र झाला हनुमान आणि कुंती मातेला कर्ण कानातून झाला कानातून पोर होत ना नाकातून डोळ्यातून पोर होत आम्हाला पोरं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे डायरेक्ट नाकातून कानातून पोर होत राहते हे 10 दरवाजे कोण्या कामात येते गे नाही ना येते का चला बेटा सांगतो चल मावशी जायचं म्हणा चला निर्गुणपुराची गवळण राधा निर्गुणपुराची
चल भाई बाजूला